ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेश वाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी म्हणजेच शेअर बाजार गुंतवणुकीतून नफा कमावण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. परंतु कोणती कंपनी उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. त्यामुळे काय होते की त्या कंपनीचा अभ्यासाचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला की आपल्या बंधू भगिनींना आत्ता त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, परवा दिवशी मी ICICI बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला हवं असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी आत्ता गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु तो 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला कॉमन एक मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय, तर आपल्याच म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजारातील टॉपच्या 50 कंपन्यांचा एक निर्देशांक आहे, त्याला आपण निफ्टी म्हणतो. तर ते निफ्टी म्हणजे काय याच्या आपण अभ्यासक्रमात व्हिडिओ बनवलेलाच आहे. तर मित्रांनो, निफ्टी म्हणजे काय असतं, तर एकूण मार्केटचा अंदाज येण्यासाठी टॉप 50 कंपन्यांचे अंकांची सरासरी काढलेली असते. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 23 जानेवारी 2026 आणि आज निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,000 म्हणजे निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,048 या अंकाला क्लोज झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर 52 हायपासून निफ्टी निर्देशांक आज 23 जानेवारी 2026 ह्या दिवशी सुमारे 13.25 एवढ्या अंकांनी खाली आहे. म्हणजेच निफ्टी निर्देशांक एकूण हायपासून आज 1325 अंक खाली आहे. म्हणजेच निफ्टी निर्देशांक हा हायपासून सुमारे 5.002% एवढा खाली आहे. मित्रांनो, म्हणजेच आत्ता मंदीची सुरुवात असण्याची चान्सेस ह्याच्यावरून म्हणजे मार्केट निर्देशांक खाली आला आहे त्यावरून आपण एक निष्कर्ष काढू शकतो की आता एकूण मार्केट हे सुमारे 5.2% खाली आहे. मित्रांनो, म्हणजेच निफ्टी निर्देशांकावरून आपल्याला एकूण मार्केटच्या स्थितीचा एक अंदाज येतो. तर मित्रांनो, आता आपण कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक. आणि मित्रांनो,
कोटक महिंद्रा बँक ही कंपनी बँकिंग सेक्टरमधील प्रायव्हेट श्रेणीतील आहे. म्हणजे प्रायव्हेट बँक सेक्टरमधील कोटक महिंद्रा ही बँक आहे. मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, AU स्मॉल फायनान्स, IDFC फर्स्ट बँक, तसेच इंडसिंड बँक, तसेच मित्रांनो येस बँक, बंधन बँक. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. आणि ह्या स्पर्धक कंपन्यांपैकी HDFC बँक, ICICI बँक यांचे 2026मधील व्हिडिओ आपण आत्ता बनवलेले आहेत. तसेच मित्रांनो, जुने जर व्हिडिओ बघितले 2025मधले, 2024मधले, तर त्यात आपण ॲक्सिस बँक, IDBI बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, IDFC फर्स्ट बँक ह्या कंपन्यांच्या अभ्यासाचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मित्रांनो, यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, किंवा आपल्या एकूण सर्व शेअर मार्केटमधील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. आज दिनांक आहे 23 जानेवारी 2026 आणि आज रोजी कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर 422 रुपये 80 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी खाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी खाय 52वी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी खाय, व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीची 52वी खाय 52वी क्लो किंमत जर बघितली तर ती आहे 460 रुपये व 372 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर 1729 रुपये 89 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर 1845 रुपयाला मिळत होता. हो, पण मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा शेअर्स 14 जानेवारी 2026 ह्या दिवशी स्प्लिट झालेला आहे. म्हणजेच ह्या शेअरचे विभाजन झालेले आहे. म्हणजे आता आपल्याला आत्ता सर्व रेकॉर्डमध्ये जी 2 वर्षापूर्वीची किंमत 1789 रुपये दिसत आहे, त्याचे 5 भाग जर केले तर 357 रुपयाला हा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी मिळत होता. म्हणजेच स्प्लिटच्या अगोदरच्या ह्या किमती आहेत, पण स्प्लिट झाल्यावर म्हणजे फेस व्हॅल्यू जी 5 रुपये होती ती 1 रुपये झाल्यामुळेच म्हणजे ते शेअरची संख्या वाढली, परंतु किंमत 5 पटीनं कमी आली. म्हणजे त्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 357 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 369 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी एक शेअर्स कोटक महिंद्रा बँकेचा 134 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 4,20,530 करोड रुपये. म्हणजेच मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी लार्ज कॅप ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, म्हणजे ही जास्त भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या श्रेणीतील ही कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक
ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर 2025 साली ह्या बँकेला 65,668 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 56,236 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 42,151 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 33,740 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 32,819 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला सतत मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट वाढत आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर आत्ता वर्तमान काळात ह्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII, जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीत सुमारे 32.88% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII, म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीत 29.36% आहेत. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीत 25.87% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीला 2021 साली 32,819 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 65,668 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये बऱ्यापैकी 5 वर्षात वाढ झालेली आहे. त्यामुळेच कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 357 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 369 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 130 रुपयाला मिळत होता, तोच कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 422 रुपये 80 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी फक्त 357 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 369 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 130 रुपये गुंतवले असते, तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला 422 रुपये 80 पैसे झालेले आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एका शेअरचे उदाहरण पाहिले. तर ओव्हरऑल जर बघितलं तर कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीत 10 वर्षापूर्वी 130 रुपये गुंतवले असते, तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला 422 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं 10 वर्षात सुमारे 3.14 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे, म्हणजे एवढा पटीनं नफा दिलेला आहे. आणि मित्रांनो, आपण अभ्यासक्रमात सुद्धा पाहिले की कोणताही शेअर आपण खरेदी केल्यावर किमतीतील होणारा बदल, म्हणजेच कमी किमतीत घेणे आणि जास्तीत किमतीत विकणे, हा सर्वात मोठा फायदा असतो. परंतु तसेच अजूनही फायदे असतात, ते म्हणजे त्या कंपनी जे बोनस जाहीर करते, डिव्हिडंड जाहीर करते, स्प्लिट होतात, राईट इश्यू मिळतो. तर त्यानुसार जर बघितलं तर ह्या कंपनीनं स्प्लिटमध्ये एकाचे 5 शेअर्स करून दिलेले आहेत, हा एक फायदा झाला आहे. तर किमतीतला फायदा झाला आहे तो वेगळाच, तो आता आपण बघितलाच. तसेच मित्रांनो, ह्या कंपनीनं ह्या वर्षी जे 2025 साली सुमारे 2.5 रुपयाचा डिव्हिडंड पर शेअर दिलेला आहे, म्हणजेच 2.5 रुपये लाभांश प्रत्येक शेअरला दिलेला आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 25.87% म्हणजे बरे आहे.
मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते, परंतु ह्या कंपनीत ते 25.87% आहे, म्हणजेच बरे आहे. तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. तसेच प्रोमोटर होल्डिंग जरी कमी असले तरी ही DII जे घरेलू गुंतवणूकदारांचं होल्डिंग बऱ्यापैकी चांगलं आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो लक्षात घ्या, योग्य कंपनीत किंवा उत्तम कंपनीत रक्कम गुंतवल्यासच आपल्याला नफा होत असतो. तर मित्रांनो योग्य कंपनी किंवा उत्तम कंपनी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजे एकूण मार्केट खाली येणे किंवा निगेटिव्ह बातम्या, युद्धाच्या बातम्या, तसेच प्रॉफिट बुकिंग ह्या कारणाने त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीत आपल्या गुंतवणुकीतील रकमेतून टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास सध्या काहीही हरकत नाही. ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू केलेले आहेत आणि त्याच्यात सुमारे 14 ते 15 व्हिडिओ झालेले आहेत. तर तुम्हाला शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान हवे असेल तर शेअर बाजार अभ्यासक्रम हे आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन याचे सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.